आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 यामधील दुसऱ्यामधलं 6वं एक्झाम्पल बघणार आहोत. हा एक्झाम्पल कसा आहे, 1/3 इंटू एक्स प्लस वाय इक्वल टू 10/3. याला फर्स्ट इक्वेशन नाव द्यायचं. दुसरे इक्वेशन आहे 2x प्लस 1/4 इंटू वाय इक्वल टू 11/4. इक्वेशन सेकंड. दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियस आहेत, पण या इक्वेशनमध्ये काय डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे, इथं सुद्धा 3 आहे. सेकंड इक्वेशनमध्ये डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे, इथे सुद्धा 4 आहे. आता हे दोन्हीचे इक्वेशन जे आहेत ते आपल्याला जनरल फॉर्ममध्ये याचं कन्वर्शन करायचं आहे. जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट कधी होतील, जेव्हा मी हा 3 आणि हा 3 हे मला जेव्हा कॅन्सल मी करेल तेव्हा त्याचा जो फॉर्म होईल तो जनरल होईल. सो मी काय करतो आता, मल्टिप्लाय ऑन बोथ द साइड of equation 1 by 3. मी या इक्वेशन 1ला 3 मल्टिप्लाय करणार आहोत. 3 का बरं मल्टिप्लाय करणार आहोत, कारण मला डिनॉमिनेटरमधला 3 जो आहे, हा 3 जो आहे हे कॅन्सल करायचे आहे. म्हणजे ते इक्वेशन एक साधं इक्वेशन होऊन जाईल. तर एक स्टेप या ठिकाणी वळवतो मी बघा. 3 इंटू 1/3 इंटू एक्स प्लस 3 इंटू वाय इक्वल टू 3 इंटू 10/3, 10/3. सो कॅन्सल केले मी 3 आणि 3, हा 3 या 3 सोबत कॅन्सल केला. हेन्स 1 इंटू एक्स प्लस 3 इंटू वाय 3y इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 3. म्हणजे इक्वेशन 1ला मी 3 मल्टिप्लाय करून हे नवीन इक्वेशन मिळवलं, x प्लस 3y इक्वल टू 10. आता इक्वेशन सेकंड बघायचं. इक्वेशन सेकंडला आपल्याला 4 मल्टिप्लाय करावं लागेल. डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे. सो मी काय करतो या ठिकाणी आता 9 मल्टिप्लाय on both the sides of equation second by 4. पहिल्या इक्वेशनला आपण 3 मल्टिप्लाय केलं, दोन्ही बाजूंनी आपण 3 मल्टिप्लाय केलं आणि हे इक्वेशन मिळवलं. आता सेकंड इक्वेशनला मी दोन्ही बाजूने 4 मल्टिप्लाय करतो. हेन्स 2x इंटू 4 किंवा पहिले 4 लिहितो. 4 इंटू 2x प्लस 4 इंटू 1/4 1/4 इंटू y इक्वल टू 4 इंटू 11/4.
तो 4 टू जा 8, 8x 4 दूनी 8, 4 4 कॅन्सल, हा 4 आणि हा 4 कॅन्सल. सो इथं आता 8x प्लस 1 इंटू वाय, वाय इक्वल टू 11. हे आहे इक्वेशन 4. म्हणजे इक्वेशन सेकंड पासून एक नवीन इक्वेशन, जनरल इक्वेशन आपण तयार केलं, 8x प्लस वाय इक्वल टू 11. आता आपल्याला कंपेअर करायचे आहेत दोन इक्वेशन. म्हणजे आपल्याला तिथे ते ॲडिशन करावं लागते की सबट्रॅक्शन. पण इथं काय आहे तर बघा, इथं पहिल्यांदा आपण हे बघणार आहोत की इथे एक्सचा कोइफिशियंट 8 आहे, एक्सचा कोइफिशियंट 8 आहे, इथे एक्सचा कोइफिशियंट 1 आहे. म्हणजे आपण इक्वेशन 3 आणि 4 आता बघणार आहोत. बाकीचे जे इक्वेशन आहे याचा विचार करायचा नाही, बस 3 आणि 4. आता 4 इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट हा 8 आहे, इथे एक्सचा कोइफिशियंट हा 1 आहे. मी जर इक्वेशन थर्डला 8 मल्टिप्लाय केलं तर हा 8 इंटू एक्स 8x होईल, आणि हा प्लस 8x, हा प्लस 8x. म्हणजे हे इक्वल झालं कोइफिशियंट 2. पण दोन्हीसमोर जेव्हा प्लस प्लस चिन्ह असेल तेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागते. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे, इक्वेशन 3ला 8 मल्टिप्लाय करणार आहे. 8 मल्टिप्लाय जर केलं आपण दोन्ही बाजूने तर हा 8x होईल, आणि हे कोइफिशियंट सारखे होतील. मल्टिप्लाय इक्वेशन थर्ड, multiply on both the sides, of equation 3 by 8. मी 8 ने मल्टिप्लाय करतो याला. सो 8 इंटू एक्स, 8 इंटू एक्स 8x प्लस 8 इंटू 3 24y, 8 इंटू 10 80. इक्वेशन 3. आता नवीन इक्वेशन तयार झालं, 8 न गुणून नवीन इक्वेशन या ठिकाणी तयार केलं. यानंतर काय करायचं बघा, इक्वेशन 4 आणि 5 या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी प्लस आहे. म्हणजे आपल्याला जे ग्रेटर इक्वेशन आहे त्या ग्रेटर इक्वेशनमधून हे जे लहान इक्वेशन आहे हे मायनस करावे लागतं, सबट्रॅक्ट करावं लागतं. आता बघा, सबट्रॅक्ट इक्वेशन, सबट्रॅक्ट इक्वेशन 4 from equation 5. इक्वेशन 5 हे ग्रेटर इक्वेशन आहे, म्हणून ते पहिल्यांदा मांडायचं. 8x प्लस 24y इक्वल टू 80. इक्वेशन 4 हे आहे, हे लहान आहे इक्वेशन, म्हणून आपण मायनस करणार आहोत, सबट्रॅक्ट करणार आहोत. तो 8x प्लस y इक्वल टू 11. आता बघा, इथं प्लस साईन आहे, इथं मायनस करायचं. इथं प्लस साईन आहे, इथं मायनस. इथं प्लस साईन आहे, इथं मायनस. सो प्लस 8x मायनस 8x कॅन्सल. 24, आता इथं समोरचं चिन्ह जे आहे प्लस हे लक्षात घ्यायचं नाही. 24 मायनस y, 24 मायनस y 23y. 80 मायनस 11 69. Hence
वाय इक्वल टू 69 अपॉन हा जो 23 आहे हा आपण अपॉनमध्ये घेणार आहोत. सो 23 जा 69. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय? वायची व्हॅल्यू आली आपली 3/1 म्हणजे 3. वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता ही जी वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. सबस्टिट्यूटिंग y इक्वल टू 3 इन कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवायची आहे? जे इक्वेशन आपल्याला सहज कॅल्क्युलेशन करता सोपं जाईल तेच बघायचं आहे. फायदा इक्वेशन थर्ड सोपं आहे. म्हणजे थर्डमध्ये ही व्हॅल्यू पुट करायची. सबस्टिट्यूटिंग y इक्वल टू 3 इन इक्वेशन थर्ड. Hence x plus 3 into y आहे इथे काय येईल? 3 into y. इक्वेशन थर्ड बघतोय. 3 into y इक्वल टू 10. या इक्वेशनमध्ये मी y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. सो x इक्वल टू hence x plus 3 into 1 3 equal to 10. Hence x equal to राईट साईडला 10 आहे तो तिथंच ठेवायचा आहे. हा +3 जो आहे हा लेफ्ट हँड साईडचा मी राईट हँड साईडला नेतो आहे. हा प्लसचा काय होईल? -3. सो एक्सची व्हॅल्यू आली आपली 7. 10 - 3 7. सो व्हॉट इज द सोल्युशन? सोल्युशन काय आहे? सोल्युशन इक्वल टू ऑर्डर पेअर लिहायची कोणती? XY. ऑर्डर पेअर लिहायची आपल्याला XY इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आहे 7 आणि वायची व्हॅल्यू आहे 3. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तुम्हाला समजलं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या चला की जेणेकरून तुम्हाला ते लिहिता येईल. यानंतर बघणार आपण एक्झाम्पल 7. (99x plus 101y equal to 499. इक्वेशन 1 डायरेक्ट लिहितोय मी असं. 101x plus 99y equal to 501. इक्वेशन 2. आता हे वेगळं उदाहरण असं आहे की यामध्ये एक्स आणि वायचे कोएफिशिएंट इंटरचेंज आहेत. अशा प्रकारचं जर इक्वेशन असतील, अशा प्रकारे सायमल्टेनियस इक्वेशन असतील की ज्याचे व्हेरिएबल इंटरचेंज झालेले आहेत. एकचा व्हेरिएबल 99 आहे, इथं वायचा व्हेरिएबल 99 आहे, इथं वायचा व्हेरिएबल 101 आहे, इथे एक्सचा व्हेरिएबल 101 आहे. सो ज्यावेळेस कोएफिशिएंट इंटरचेंज झाले असतील अशा वेळेस या उदाहरणांचं काय करायचं असते? एक इक्वेशन 1 आणि सेकंड हे एक वेळा ॲड करायचे, ॲडिशन करायची. ॲडिशनपासून एक इक्वेशन मिळते ते इक्वेशनचं लिहायचं, त्याला इक्वेशन क्रमांक थर्ड नाव द्यायचं. आणि नंतर काय करायचं आहे? दोन जे इक्वेशन आहे त्याची सबट्रॅक्शन करायची, एकमेकांमधून ते सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्ट करून जे एक्झाम्पल आपल्याला सबट्रॅक्ट करून जे इक्वेशन मिळणार आहे त्या इक्वेशनला फोर्थ नाव द्यायचं. आणि मग थर्ड आणि फोर्थची एक ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला त्यानुसार करावी लागते. सोपे एक्झाम्पल आहे ते आपण बघणार. वेगळं अशासाठी आहे की इथे एक्स आणि वायचे जे व्हेरिएबल आहेत ती इंटरचेंज आहे. म्हणून काय करणार आहोत आपण?
ॲड इक्वेशन 1 and 2. पहिल्यांदा आपण करणार आहोत ॲड इक्वेशन 1 and 2. So 99x plus 101y equal to 499. 101x plus 99y equal to 501. ॲडिशन करताना असं ॲड करायचं सगळे आपल्याला. तर 99 प्लस 101 200 इंटू एक्स प्लस इथं सुद्धा 200 इंटू वाय आणि 499 501 1000 ही झाली ॲडिशनची. आणि मग ॲडिशन केल्यानंतर याला सिंपल फॉर्ममध्ये आणायचं आपल्याला. जेव्हा तिथे एक्स आहे तिथं एक्सचा कोएफिशियंट 200 आहे, वायचा कोएफिशियंट 200 आहे आणि इथं 1000 आहे. सहजपणे याला 200ने डिवाईड केल्यानंतर भाग जातो. मग इथे मी 200ने डिवाईड केलं, इथं 200ने डिवाईड केलं, या ठिकाणी 200ने डिवाईड केलं तर हे कॅन्सल होतं. तसे 200 इथं भाग जातो. 200 इंटू 5 म्हणजे 1000 इथे भाग जातो. आता आपण डायरेक्टच लिहिणार आहे आणि ब्रॅकेटमध्ये लिहिणार डिवायडिंग बाय 200. सो इथं 200 तसं जसं आहे तसंच ठेवायचा, इथं 200 जसं आहे तसंच ठेवायचा. इकडे 1000 आहे. सो हेच मी काय लिहितो आता, एक्स प्लस वाय इक्वल टू 5. 200 इंटू 5 डिवाईड केला आपण तर 5चा त्या ठिकाणी भाग जातो. त्याला इक्वेशन नंबर 3 नाव द्यायचं, इक्वेशन नंबर 3. आणि ब्रॅकेटमध्ये लिहिणं गरजेचं आहे डिवायडिंग ऑन बोथ साइड बाय 200. हे जे इक्वेशन आपल्याला मिळाले एक्स प्लस वाय इक्वल टू 5 हे 200ने डिवाईड केल्यानंतर मिळालं. नाव आता काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करायची आहे. मोठं इक्वेशन कोणतं आहे, 101x प्लस 99y इक्वल टू 501. ह्या मोठ्या इक्वेशनमधून लहान इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. नाव सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट from equation second. So 101x plus 99y equal to 501. आणि खाली 99x plus 101y 101 into y equal to 499. सबट्रॅक्शन करायचे आहे तर मायनस मायनस मायनस. सो 101 मधून 99 काढले आपण, इथं 2x शिल्लक राहतं. 2x कारण लहान संख्येसमोर मायनस साईन आहे, ती इथे द्यायचं आणि आपल्याला मोठ्या संख्येमध्ये चिन्ह असते. त्याचे आन्सर काय 101 मायनस 99 म्हणजे 2x प्लस. आता इथं लक्षात ठेवायचं 99 मायनस 101 इथं राहतील 2. पण मोठ्या संख्येसमोर मायनस साईन आहे, हे मायनस साईन इथे लिहितो इंटू वाय. आणि 501 मायनस 499 म्हणजे फक्त 2. अशा प्रकारे 2x मायनस 2y इक्वल टू 2 हे आपल्याला मिळालेलं आहे. तर याला काय करायचं आहे, x मायनस वाय इक्वल टू 1.
डायरेक्ट समीकरण लिहिलं. 2 जर डिवाइड केलं 2 कॅन्सल होतील. 2 डिवाइड केलं 2 कॅन्सल होतील. याला 2 डिवाइड केलं 2 कॅन्सल 1चा भाग जातो. सो x मायनस वाय इक्वल टू 1 इक्वेशन नंबर 4. आणि इक्वेशन कसं काय आलं x मायनस वाय इक्वल टू 1. सो बाय डिवाइडिंग on both the side by 2 न डिवाइड केलं म्हणून इक्वेशन मिळालं आपल्याला. आता बघा एकदा ॲड करून इक्वेशन मिळालं x प्लस वाय इक्वल टू 5 हे थर्ड इक्वेशन आहे. सबट्रॅक्शन करून इक्वेशन मिळालं x मायनस वाय इक्वल टू 1 फोर्थ इक्वेशन आहे. आता ह्या दोन इक्वेशनची ॲडिशन करायची. ॲडिशन का बरं करायची, या ठिकाणी प्लस साईन आहे या ठिकाणी मायनस साईन आहे. जर हे इक्वेशन ॲड केले तर प्लस वाय मायनस वाय या ठिकाणी कॅन्सल होतील. सो ॲड इक्वेशन third and fourth. So x plus y equal to 5 and x minus y equal to 1. So x plus x 2x plus x minus y plus y minus y cancel. 5 plus 1 6. So x equal to 6 upon 2. 2 3s are 6. So x की वैल्यू किती आली आपली, x की वैल्यू आली 3. सो खूप x ची वैल्यू मिळाली आपल्याला, y ची वैल्यू आपल्याला काढायची आहे. सो सबस्टिट्यूटिंग x equal to 3 इन इक्वेशन कोणते थर्ड किंवा फोर्थ इक्वेशन घ्यायचं. थर्ड इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू होती इन इक्वेशन थर्ड. हेन्स x ची व्हॅल्यू काय आहे आता हे थर्ड इक्वेशन ॲट मी तुम्हाला सांगताय कशा प्रकारे इक्वेशन लक्षात ठेवायची. x प्लस वाय इक्वल टू 5 हे थर्ड इक्वेशन आहे. म्हणजे याच्यामध्ये आता मी x ची व्हॅल्यू प्रूव्ह करणार आहे. x ची व्हॅल्यू आहे 3 प्लस वाय इक्वल टू 5. हेन्स y इक्वल टू 5 याच ठिकाणी आहे. हा जो 3 आहे हा प्लस 3 आहे, हा या बाजूने तुम्ही तो -3 होईल. सो y इक्वल टू y ची व्हॅल्यू आली आपली 5 - 3 म्हणजे 2. So what is the solution? Solution equal to order pair xy equal to 3 2. हे झालं आपलं सोल्युशन. अशा प्रकारे सोपं एक्झाम्पल आहे. फक्त त्याच्यामध्ये एक वेळा ॲडिशन आहे, एक वेळा सबट्रॅक्शन आहे. मग ॲडिशन करून आलेलं इक्वेशन, सबट्रॅक्शन करून आलेलं इक्वेशन, याची परत ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची. तिथं आपण ॲडिशन केलेली आहे आणि आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळतात. यानंतर आपण बघणार आहोत 8वं एक्झाम्पल. एक शेवटचं एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेटमधलं 8वं. 49 into x 49x 57y equal to 172. Equation 1. 57x minus 49y equal to 252. Equation 2. आता याही सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये
व्हेरिएबल इंटरचेंज आहे. एक्सचा व्हेरिएबल आहे 49, वायचा व्हेरिएबल आहे 49. इथं वायचा व्हेरिएबल आहे 57, इथं एक्सचा व्हेरिएबल आहे 57. ओके, व्हेरिएबल इंटरचेंज आहे. व्हेरिएबल जर इंटरचेंज असतील तर त्या उदाहरणामध्ये आपल्याला काय करावं लागते, इकडं ॲडिशन इकडं सबट्रॅक्शन. सो ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. So 49x minus 57y equal to 172. 57x minus 49y equal to 252. Addition. So 49 plus 57, 106 x minus 106y equal to 424. याची ॲडिशन केली आपण. इक्वेशन जे मिळालं त्या इक्वेशनला जर आपण 106 जर डिवाइड केलं तर याला पूर्ण भाग जातो. सो मी इक्वेशन सरळ लिहितो. x मायनस वाय इक्वल टू 424ला 106 भाग जातो 4. सो इक्वेशन नंबर 3 लिहिते या ठिकाणी. इक्वेशन नंबर 3 आणि कारण काय आहे, डिवाइडिंग ऑन both the side by 106. 106 ने याला डिवाइड केल्यानंतर x इथं y आणि याला 106 ने डिवाइड केल्यानंतर 4. हे झालं इक्वेशन ॲड करून आपल्याला थर्ड इक्वेशन मिळालं. दोन्ही इक्वेशन आपण ॲड केले. नाऊ सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. सेकंड इक्वेशन हे मोठा आहे, ग्रेटर आहे आणि हे स्मॉल आहे, लहान आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, इक्वेशन सेकंडमधून इक्वेशन फर्स्ट मायनस करायचं. सो 57x minus 49y equal to 252. 49x minus 57y equal to 172 minus plus minus. इथं प्लस, इथं प्लस आहे तर मायनस, इथं मायनस आहे तर प्लस, इथं प्लस आहे तर मायनस. तर इथं हे किती शिल्लक राहतात, तो 8x. 57मधून आपण 49 काढले तर शिल्लक किती राहतात 8x. इथं चिन्ह मोठ्या संख्येसमोर मांडायचं आहे. मोठ्या संख्येसमोर जे चिन्ह आहे ते जिथं येईल. सो प्लस 8x. आता इथं लक्षात ठेवायचं आहे, इथं मायनस जे चिन्ह आहे या चिन्हाचा विचार करायचा नाही. 49y प्लस 57y. 49y प्लस 57y. इथे काही प्लस 8y इक्वल टू इथं 0 50 कॅरी 1 इथं 8 शिल्लक राहतं. सो इथं आपण प्लस साईन दिलेलं लक्षात ठेवायचं आहे. सो 8x प्लस 8y इक्वल टू, कारण मोठ्या संख्येसमोर प्लस साईन आहे, या चिन्हाचा विचार करायचा नाही. तुम्हाला वारंवार सांगते आहे मी, मोठ्या संख्येसमोर प्लस चिन्ह आहे त्यामुळे तुम्ही प्लस 8y लिहा.
आता काय करायचं, 8x + 8y = 80. तर काय इक्वेशन तयार होईल, x + y = 10. इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 4. आणि इथं द्यायचं आहे डिवायडिंग ऑन both the sides by 8. 8 ने डिवाइड केला, याला 8 ने डिवाइड केलं, 1 शिल्लक राहिला, याला 8 ने डिवाइड केलं, y शिल्लक राहिला, याला 8 ने डिवाइड केलं, तर 10 × 80, 10 8 × 80. ही इक्वेशन 4. आता काय करायचं, इक्वेशन 3 आणि 4, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, आणि म्हणून दोन्ही इक्वेशन ॲड करायचे. ॲड इक्वेशन 3rd and 4. So x minus y = 4. आणि चौथं इक्वेशन आहे x + y = 10. सो +y -y कॅन्सल, एलिमिनेट करायचे. x + x 2x, 10 + 4 40. So x = 40/2. 2 7 = 40, 2 साठी 14 इथं भाग दिला. तर एक्सची व्हॅल्यू काय आहे, याचा 7. एक्सची व्हॅल्यू 7 आहे. सो x = 7 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे कोणत्या इक्वेशनमध्ये, इक्वेशन 3rd किंवा 4th मध्ये, म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. सो सबस्टिट्यूटिंग x = 7 in equation 3rd. Hence थर्ड इक्वेशन बघा, x - y = 4 आहे. मी काय करतो, 7 - y = 4. Hence -y = 4. हा +7 या साईडला नेतो आहे, तो झाला -7 प्लसचा मायनस. सो -y = -3. तुम्हाला जर हे मायनसची जर भीती वाटत असेल, प्रॉब्लेम येत असेल, तर एक काम करायचं, सबस्टिट्यूटिंग आपल्याला सोपं कॅल्क्युलेशन हवं असेल तर सबस्टिट्यूटिंग x = 7 इक्वेशन इन इक्वेशन 4 मध्ये ठेवा, कारण मग कॅल्क्युलेशन करण्यासाठी मग सोपं जाईल, मायनसचा गोंधळ होणार नाही. तसंही करता येते, पण आपलं सोयीचं जे आहे ते आपण बघणार आहोत. सबस्टिट्यूटिंग x = 7 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 हे आहे, x + y = 10. Hence 7 + y = 10. एक्सची व्हॅल्यू काय पुट केली मी, 7. सो y = 10. आणि हा जो +7 आहे, हा आपण या साईडनं शिफ्ट करतो आहे, तो प्लसचा काय होईल, मायनस. सो y = 3. 7 10 - 7 = 3. So what is the solution? Solution आहे आपलं x y ऑर्डर बेड आहे 7 आणि 3.
अशा प्रकारे आपण हे 8 उदाहरण देखील बघितलं. प्रॅक्टिस 1.1मधलं 6वं 7वं आणि 8वं हे एक्झाम्पल आपली राहिली होती ती या व्हिडिओमध्ये पूर्ण झाली. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पाहत चला आणि काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट करा आणि तुमच्या शंका मला सांगा की जेणेकरून मला तुम्हाला काय अडचणी जात आहे याचा अभ्यास मला करता येईल. धन्यवाद.